या मंदिराची रचना बघा तुम्ही. या मंदिराची रचना कोकण पद्धतीनं करण्यात आलेली आहे. अनिस वेगळा. अनिसला फास्ट गाडी गेली घाटात आता मीच चालवतो म्हणजे सगळ्याच्या उलट्या बंद होतील. व्यंकटेशला फास्ट गाडी गेली की उलटी होती. नमस्कार मित्रांनो, लाडघरमधला आज आपला दुसरा दिवस आहे. आपण सकाळी निघालो बीचवरती. चला बीचवरती सनराईज जर मिळाला आपल्याला तर सनराईज पण बघूया आणि सकाळच्या बारी लोकेशन बघूया कसं आहे बीचवरती. तर चला जाऊयाचं. मित्रांनो आपण पोचलो आहे बीचवरती. आपल्या रूमपासून काय जस्ट 2 मिनटाच्या अंतरावरती बीच आहे आणि क्लायमेट इथलं आत्ता खूप छान आहे. खूप भारी वातावरण झालं आहे. चला तुम्हाला दाखवतो. चला आता आम्ही निघालो ॲक्टिव्हिटी करायला. पहिल्यांदा कपडे चेंज करून येतो आणि मग तुम्हाला दाखवतो ॲक्टिव्हिटी. तोपर्यंत बाय बाय. सदाशिव तुझं कसं काय? चला की असंच जाऊया. असं मग मी आलो कपडे चेंज करून. आपण आलोय राईड करायला. तो चालू आहे राईड. कसं इथे पॅकेज आहे. पॅकेज एका रेट. तर मित्रांनो एक्साइटमेंट बघा सगळ्याची कशी आहे ती. खुश झाली सगळी राईड मारायची म्हणल्यानंतर. बनाना राईड. चला केळा बसणार आहेत आम्ही. तर मित्रांनो ही असली राईड आपण पहिल्यांदाच करतोय त्यामुळं एक्साइटमेंट लय वाढली आहे. तुम्हाला दाखवतो कशी मजा येते ती आणि लय भारी असतंय म्हणते. तर चला. ए कोण कुठे बसणार आहे? मित्रांनो आपली बनाना राईड सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच कशी राईड झाली ती. आणि आता आम्ही पोहायला निघालो. तर चला पोहून येतो आम्ही. तो चला आंघोळ झाली आपली. आता नाश्ता करूयात आणि मग इथं एक दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराला भेट देऊयात आपण. तर चला नाश्ता करायला. एकदाशी आमचं नोव्हेंबर महिन्यात चाललेली क्लिप आत्ताशी सक्सेसफुल झाली. सुरुवात माझ्यापासून झाली, नंतर सगळ्यांनी पोस्टपोन केली. आता झाली क्लिप फायनल. 1 नंबर झाली. मस्त वाटलं. कुठं आलाय सांग की? दापोलीच्या पुढं लाडघर बीच. कधी आलाय? काल सकाळी. मेसेज सांगायचं. अरे मी सांगत आलो कालपासून. आता सांगायचं. तरी आता नाश्ता करायला आलोय. पहिल्यांदा नाश्ता करणार आहे आणि तिथं जवळच एक दत्त मंदिर आहे. खूप छान व्ह्यू आहे म्हणतात तिथं दत्त मंदिर बसला. बोलले की सगळे. तुझं सांग. ट्रिप 1 नंबर होती. फक्त मला गाडीचा जरा त्रास होत होता. उलटी झाली होती. नाही उलटी झाली. कोणी गेली उलटी? उलटी व्यंकटेशने गेली. व्यंकटेश महत्वाचा पार्ट सांगितलं नाही. आता जाताना परत तेच असणार आहे की उलटी होणार. नाही फास्ट गेली की उलटी होत नाही. फास्ट गेली की उलटी होत नाही. ड्रायव्हर लोक समजून घ्या काय म्हणते. अनिस वेगळा. अनिसला फास्ट गाडी गेली घाटात आता मीच चालवतो म्हणजे सगळ्याच्या उलट्या बंद होतील. व्यंकटेशला फास्ट गाडी गेली की उलटी होती. आता मीच चालवतो म्हणजे उलट्या सगळ्या जमते.
जाताना उलटी केली की गाडी सोडायची त्यांना तुम्ही सांगा तुमच्या हॉटेलचं नाव, फॅसिलिटी कुठं कुठं आहे आपल्या हॉटेलचं नाव आहे दयाशंकर निवास. म्हणजे मी पण हॉटेल चालायला घेतलं आहे, आताच घेतलं आहे, भावाचं आहे माझे. त्याच्या रूम्स आहेत आपल्याकडे, 2 AC आहेत, 2 non-AC. करायचं असेल तर माझा नंबर आहे 7767 या नंबरवरती तुम्ही बुकिंग करू शकता. खाण्याची जेवणाची आपल्याकडे दोन्ही सोय आहे आणि राहण्याची पण आहेत, रूम्स आहेत. जे काही नाश्ता पाणी पाहिजे असेल तर मिळून जातं आपल्या इथे जागेवरच. दापोलीपासून किती जवळ आहे? शेजारी बीच कोणते कोणते आहे ते सांगा. त्या बीचवर काय फॅसिलिटी आहे ते पण सांगा. म्हणजे दापोलीपासून आपलं साधारण 10 किलोमीटरवरती आहे लाडगर बीच म्हणून. शेजारी जर पाहिजे असेल बीच तर एक कर्दे आहे, मुरुड आहे, सालदुरे आहे. फिश मार्केट असेल तर हरणे बंदर आहे, मोठं फिश मार्केट, तिथे ऑप्शन चालू असतं. आणि दापोलीला पण फिश मार्केट आहे, पण ते छोटं मार्केट आहे, तिथेही मासे घेऊ शकता तुम्ही. साधारण हरण्याला गेलं तर 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत ते चालू होतं मार्केट. संध्याकाळच्या वेळेस 4 ते 6 यावेळेस मार्केट चालू असतं. आणि दापोलीचं अगदी 9 ते सकाळी 10 वाजल्यापासून चालू होतं ते अगदी 6:30-7 वाजेपर्यंत असतं चालू. तिथेही मासे मिळतात. इथल्या बोटला कोणतं कोणतं राईड असतात ते पण सांगा. बीचवरती गेलं तर खूप सारे राईड्स आहेत. 1-2-3 वॉटर स्पोर्टवाले आहेत, त्यांचे इथे राईड्स चालू असतात. ते साधारण 200 ते 300 रुपये पर पर्सन घेतात. खूप राईड्स आहेत. बनाना राईड आहे, जस्की राईड आहे, स्पीड बोट आहे, डॉल्फिन पण असतं. डॉल्फिन राईड आहे ना, सकाळी 7 वाजता चालू होते डॉल्फिन राईड, ते अगदी 11-12 वाजेपर्यंत चालू असतात. त्याच नाव नाही का? जयशंकर निवासच टाका. मी त्याला टॅग करतो, तेवढं जे एकदम वाटतं आमचं. बीचवरून आलो आहे आपण स्वयंभू दत्त मंदिरात. तर चला तुम्हाला दत्त मंदिर दाखवतो. इथला व्ह्यू खरंच खूप छान आहे. इथं मोठी झाडं पण आहेत, सावली आहे, गारवा आहे चांगला, आणि मंदिरही खूप छान आहे. तर चला दाखवतो. तिथे बघा मंदिराच्या समोर श्री गणेशाचं मंदिर आहे, छोटंसं. खूप छान मूर्ती आहे गणेशाची. या मंदिराची रचना बघा तुम्ही. या मंदिराची रचना कोकण पद्धतीनं करण्यात आलेली आहे. आपण बाकी ठिकाणी बघतो महाराष्ट्रातील रचना आणि जुने बांधकाम. या मंदिराचं बांधकाम जवळपास 1969 रोजी झाल्याचं आपल्याला समजलं इथं. आणि त्याची रचना बघा, मी तुम्हाला चारी बाजून दाखवतो. वरती कळस दिसतोय आणि साईडून मंदिर दिसतंय. मित्रांनो, आपण कोकणातले मंदिर बघतोय. खूप छान रचना आहे आणि खूप छान वातावरण आहे इथलं. तर बघताय तुम्ही माझ्या पाठीमागं हा पूर्ण सी व्ह्यू आहे. बॅक साईडला खूप छान व्ह्यू आहे इथं. खरंच नक्की एकदा भेट द्या. तर तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. हा बघा कसा व्ह्यू दिसतोय. आणि समोर पूर्ण समुद्र आहे बघा. हा समोर आपल्याला दिसतोय हा लाडगर बीच आहे. आणि ह्या लाडगर बीचचा व्ह्यू दिसतोय बघा. इथून खूप छान व्ह्यू दिसतोय इथून. आमच्या ऑफिसचे शाहरुख खान. अशा तऱ्हेने इथे फोटोशूट चाललेला आहे. पुढचा नंबर येण्याची वाट बघतायत सर. काढले तर सर त्यांचा नंबर येण्याची वाट बघतायत. आला नंबर.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे दापोलीतलं भगवान परशुरामांचं मंदिर आहे. तर आपण हे भगवान परशुरामांचं मंदिर बघायला आलो आहे. खूप छान मंदिर आहे आणि तुम्हाला हे दाखवतो जवळून मंदिर. चला बघूयात आपण. पुन्हा आपण रिटर्न आलो आहे. आपण स्टे केला होता तिथं. आता निघालो आहे जेवायला. मस्तपैकी जेवण करूया. मासे दिले त्यांना, सुरमई खाऊ आणि रिटर्न सातारा. चला. अशा तऱ्हेने आलेले आहेत. कोकणी मोदक, उकडीचे मोदक. हां मित्रांनो आपण उकडीचे मोदक खातो आता. तर एवढी अप्रतिम टेस्ट आहे याची, शब्दच नाहीत बोलायला. चला मित्रांनो आपण निघालो रिटर्न सातारकडे. गाडी काढतोय. जेवण पण झाले, छान जेवण झालं. स्वीट डिशमध्ये उकडीचा मोदक खाल्ला आहे. आता परतीचा प्रवास चालू. चला. तर मित्रांनो जी आपली 2 दिवसाची कोकण ट्रिप होती ती पूर्ण झालेली आहे. रिटर्न आपण आलेलो आहे सातारमध्ये. आता निघालो आहे आपण घरी. जवळपास 11 वाजून गेलेत. खूप छान प्रकारे आपली ट्रिप पूर्ण झाली. खूप मजा आली ट्रिपमध्ये. खूप एन्जॉयही केला आणि लाडघर बीच खूप छान होता. तिथलं वातावरण पण छान होतं, क्लायमेट भारी होता. आणि जे आम्ही हॉटेल चूज केलं होतं जेवणासाठी, तर खरं महत्त्वाचं म्हणजे ते हॉटेल सगळ्यात भारी होतं. आम्ही मासे त्यांना आणून दिले होते, पण त्यांनी जे हे केलं होतं, मासे केले होते, बनवले होते ना, ते खूप उत्तम आणि खूप स्वादिष्ट बनवले होते. खरंच खूप छान होतं. या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर मी दिलाच आहे. तर तुम्ही जाणार असाल तर अवश्य त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि हा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूयात अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.